वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय 6वी ते 10वीचे सायन्सचे सगळे धडे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण बघतोय 6वीचा धडा क्रमांक 13 जो आहे ध्वनी. आता या ध्वनी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर आपल्याला पहिलं तर बघायचं आहे की ध्वनी, दुसरं बघायचं आहे ध्वनीशास्त्र, तिसरं बघायचं आहे ध्वनी कसा ऐकू येतो, आणि मग त्यानंतर आपल्याला ध्वनी प्रदूषण बघायचं आहे. तर आता ध्वनी ध्वनी हे काही ध्वनी हे मोठे असतात, काही ध्वनी हे लहान असतात. मग लहान असेल तर मोठा करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण माईक लावतो. आता इथे हा माईक आहे, हा माईक काय करतोय, तर हा आवाज मोठा करून देत आहे. म्हणजे हा काय झाला, तर हा ध्वनी मोठा करून देण्यासाठीचा हे लावलेलं आहे. म्हणजे आता ध्वनी जर समजा हा माईक नसता तर आवाज जरा थोडासा लहान असता. म्हणजे हे काही ध्वनी हे मोठे बनवले जाऊ शकतात, जर नाही बनवले तर मग ते ध्वनी लहान राहणार. तर काही ध्वनी हे मोठे असतील, काही ध्वनी हे लहान असतील. त्यानंतर काही ध्वनी हे ऐकायला चांगले वाटतात, म्हणजे स्पेशली गाणी वगैरे आपल्याला छान वाटतात, तर ते छान वाटतं आपल्याला. तो आवाजच आहे तो छान वाटतो आपल्याला. पण काही वेळा आपल्याला गोंधळ वगैरे होतो तर तो आपल्याला ऐकू वाटत नाही. म्हणजे काही ध्वनी हे ऐकण्यासाठी छान वाटतात, काही अजिबातच छान वाटत नाहीत. तर हे आता ध्वनीच्या बाबतीत आहे. आता ध्वनी तयार कसा होतो, तो ध्वनी तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे व्हायब्रेशन. काहीतरी व्हायब्रेट झालं तेव्हा ध्वनी तयार होतो. म्हणजे ध्वनी तयार होण्यासाठी व्हायब्रेशन गरजेचं आहे. जर आता समजा आता मी बोलत आहे तर मी आवाज कसा येतोय, तर इथं गळ्यामध्ये काही ना काही व्हायब्रेट होत आहे. तर व्हायब्रेशन असल्याशिवाय आवाज तयार होणार नाही. व्हायब्रेशनच आवाज तयार करतं. आता हे काही पण असो, म्हणजे व्हायब्रेशन म्हणजे आता समजा आता एखादं ताट वगैरे जमिनीवरती आपल्या फरशीवरती पडलं तर आवाज खूप वेळ येत राहतो, कारण ते ताट आहे ते खूप वेळ व्हायब्रेट होतं. पण तेच जर ताट समजा कापसावरती किंवा असं एकदम मऊ कशावरती तर पडलं तर त्याचा तेवढा आवाज होत नाही, कारण त्यामध्ये तेवढे व्हायब्रेशन्स नसतात, कंपने नसतात. तर त्यामुळं जेवढं जास्त कंपन तेवढं जास्त आवाज, जेवढं कमी कंपन तेवढा कमी आवाज. जर कंपन झालं नाही तर आवाज तयार होत नाही. अजून एक गोष्ट काय आहे की जोपर्यंत कंपनी असतात तोपर्यंतच आवाज असतो. तर कंपनी बंद झाले, व्हायब्रेशन्स बंद झाले की आवाज पण बंद होतो. आणि ह्याच गोष्टीचा वापर करून जे आता ड्रम सेटमध्ये जे वापरले जातात, तर किंवा झांजमध्ये वगैरे जे वापरले जातात, टाळ वापरले जातात, तर ते व्हायब्रेशन जास्तीचे बनवण्यासाठीच वापरले असतात. तर त्यामुळे ते ते विशिष्ट धातूचे वापरले जातात. म्हणजे ड्रम सेटमध्ये पण जे वापरले जातील तर सिम्बल्स वगैरे, तर ते पण तसेच असतात की त्यामध्ये खूप जास्त व्हायब्रेशन होतात. मग ते त्यासाठीच वापरलेलं असतं की त्याचा एकतर आवाज मोठा यावा आणि आवाज हा जास्त काळ यावा, यासाठी ते वापरले असतात. कारण त्याचं व्हायब्रेशन थांबले की आवाज थांबणार आहे, आणि आवाज थांबलेला आपल्याला नको आहे, त्यामुळे ते तसे बनवलेले असतात. तर हे झालं की आपल्याला आवाज असा तयार होतो. व्हायब्रेशन असल्याशिवाय आवाज तयार होत नाही. मग आता व्हायब्रेशन आपला आवाज आहे बोलण्याचा, तर तो पण व्हायब्रेशनमुळंच होणार असतो. कुठलीही वस्तू व्हायब्रेशन झाल्याशिवाय आवाज येणार नाही. आता दुसरी गोष्ट काय आहे, तर ध्वनी स्त्रोत. ज्यामुळं आवाज तयार होतो त्याला आपण ध्वनी स्त्रोत म्हणतो. म्हणजे आता माझा आवाज कुठून येतोय, इथून येतोय, तर मग हे झालं की ह्या ध्वनी स्त्रोत आहे. किंवा आता समजा ताट आपल्या जमिनीवरती पडलं तर आता ताट व्हायब्रेट व्हायला लागले, तर ते समजा ताट आपलं आहे, मग ते काय झालं, ध्वनी स्त्रोत झाला. किंवा आपल्या मोबाईलचे हेडफोन आहेत, आपल्याला आवाज कशातून येतो, हेडफोनमधून, मग तो हेडफोन म्हणजे ध्वनी स्त्रोत झाला. तर स्त्रोत म्हणजे जिथून आवाज निर्माण होतोय त्याला आपण स्त्रोत असं म्हणतो. आता आपल्याला दुसरा भाग बघायचा तो म्हणजे ध्वनीशास्त्र. आता ध्वनीशास्त्र म्हणजे काय, तर ध्वनी का तयार होतो, कसा तयार होतो, कसा तो प्रसार होतो, त्याचे परिणाम काय होतात, याचा अभ्यास म्हणजे ध्वनीशास्त्र. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी जे आपण एकक वापरतो तर ते एकक आपण डेसिबल असं म्हणतो. आणि आपण कसं बोलू शकतो आता, तर आपण आपल्या घशामध्ये स्वरयंत्र असतात. म्हणजे काहीतरी व्हायब्रेट होणार आहे, त्याच्या आवाज तयार होणार आहे. मग काय व्हायब्रेट होतं, तर जे व्हायब्रेट होतं त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो, व्होकल कॉर्ड्स असं म्हणतो. तर ते व्हायब्रेट होतात. आता आपला हा जो आवाज आहे, म्हणजे आता मुलींचा आवाज जरा थोडासा वेगळ्या प्रकारचा असतो आणि मुलांचा आवाज वेगळ्या प्रकारचा असतो. तर तो तसा का होतो, तर तो होतो व्होकल कॉर्ड्समुळं. आपले जे व्होकल कॉर्ड्स आहेत हे पुरुषांचे असतात तर ते जास्त जाड असतात, आणि स्त्रियांचे हे जरा थोडेसे पातळ असतात. त्यामुळे ते जास्त व्हायब्रेट होतात, आणि जास्त व्हायब्रेट झाल्यामुळं हाय पिच आवाज येतो, आणि पुरुषांचा आवाज त्यामुळे लो पिच आवाज होतो. तर ते आपल्या स्वरयंत्रामुळं होतं. आता त्याचे काही फायदे पण असतात. म्हणजे आता समजा रेल्वे स्टेशनवरती ज्या अनाऊन्समेंट होतात तर त्या नेहमी स्त्रियांच्या आवाजातले असतात, कारण तो आवाज
हाय पिच असतो आणि त्यामुळे तो खूप मोठा जरी आवाज केला माईकवरून वगैरे तर तो स्पष्ट आवाज ऐकू येतो. बऱ्याच वेळा आता कधी कधी असं होतं की ऐनवेळी तिथले स्टेशन मास्तर वगैरे बोलतात आणि ते खूप मोठ्याने बोलतात आणि कळतच नाही काय बोलतात. तर ते कशामुळे होतं तर ते लो पिच होतं. लो पिच आवाज खूप मोठा केला तर तो जरा थोडासा अस्पष्ट होतो. हाय पिच आवाज खूप मोठा जरी केला समजा आपण स्पीकर वगैरे लावून तरी तो स्पष्ट राहतो आणि त्यामुळे अनाऊन्समेंटसाठी बऱ्याच वेळा स्त्रियांचा आवाज वापरला जातो कारण तो स्पष्ट ऐकू येतो. तर याचा अनुभव तुम्ही पण घेतला असेल की रेल्वे स्टेशनवरती वगैरे पुरुषांचे आवाज तेवढे स्पष्ट ऐकू येत नाहीत कारण तो लो पिच असतो. स्त्रियांचे आवाज हाय पिच असतात तर ते आपल्या व्होकल कॉर्ड्समुळं होतं आणि आवाजातला फरक आहे तो या व्हायब्रेशनवरती होतो की स्त्रियांच्या ज्या व्होकल कॉर्ड्स आहेत त्या जास्त व्हायब्रेट होतात आणि जास्त व्हायब्रेशन म्हणजे हाय पिच. पुरुषांच्या कमी व्हायब्रेट होतात आणि म्हणून त्या लो पिच आवाज होतो. तर हे व्हायब्रेशनवरती आवाज हा व्हायब्रेशनवरतीच अवलंबून असतो. तर स्त्रियांचं व्हायब्रेशन व्होकल कॉर्ड्सचं जास्त होतं, पुरुषांचं कमी होतं. आता पुढचा पार्ट आहे की आपल्याला ध्वनी ऐकू कसा येतो. तर आता ध्वनी ऐकू येण्यासाठी म्हणजे आता समजा मी बोललोय की तो हेडफोनने कानात आवाज जात असेल तर तो जातोय कसा नेमका. समजा आपण इतरांशी पण जेव्हा समोरासमोर बोलतो तर ते होतं कसं तर होतं हे की आपल्या गळ्यात व्हायब्रेट होणार आहे. गळ्यात व्हायब्रेशन आपल्या तोंडातून जेव्हा आवाज निघणार आहे तर तेव्हा हवा व्हायब्रेट होणार आहे आणि हवा व्हायब्रेशन कानापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या कानातून मग आपल्याला मेंदूपर्यंत त्या संवेदना पोहोचणार आहेत आणि आपल्याला असं ऐकू येणार आहे. तर त्यामुळं आपलं जे ऐकू येतं एक ना एक गोष्ट जी आपल्याला ऐकू येते ती हवेच्या व्हायब्रेशनमुळे येते आणि त्यामुळं आपल्याला ऐकू येण्यासाठी हवा गरजेची असते आणि या हवेवरती मग आवाज बऱ्याच वेळा ठरतो. म्हणजे जर समजा हवा जर विरळ असेल तर आवाज जरा थोडासा अस्पष्ट येईल. हवा जर व्यवस्थित असेल तर आवाज व्यवस्थित येईल. आता जर समजा हवाच नसेल म्हणजे ज्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, निर्वात म्हणतो, तर हवा नसेल तर आवाज येत नाही. त्यामुळं आवाजाचं प्रसारण होण्यासाठी, ट्रान्समिशन होण्यासाठी मीडियम गरजेचं असतं. म्हणजे हवा किंवा समजा आता स्थायूमधून पण आवाज जाऊ शकतो. मग याचं साधं उदाहरण हे आहे की आपण एखाद्या वस्तूवरती डोकं ठेवलं आपल्या त्या वस्तूवरती आदळलं काहीतरी तर आपल्याला ऐकू येतं. किंवा समजा आता एखादी कुठली पण गोष्ट समजा आपण आता मोबाईल असं कानावर ठेवला आणि मोबाईलच्या मागं असं समजा टिचकी मारली तरी आपल्याला ऐकू येईल. म्हणजे काय झालं तर ते स्थायूमधून पण आवाज जातो आणि स्थायूमधून आवाज हा फास्टर जातो. द्रवातून त्यापेक्षा कमी स्पीडने जातो आणि हवेतून स्लो जातो. म्हणजे स्थायू द्रव आणि वायू यांची जर तुलना केली तर स्थायूमधून आवाज हा फास्टर जातो, द्रवातून त्यापेक्षा कमी स्पीडने जातो आणि वायूतून त्यापेक्षाही कमी स्पीडने जातो. तर आता आपल्याला असा आवाज ऐकू येतो. हवा आपल्याला गरजेची असते. हवा असल्यामुळंच आपल्याला ऐकू येतं. हवेचेच व्हायब्रेशन आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि मग ते कानातून मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. तर हवा गरजेची असते, व्हायब्रेशन्स असतात, हवा व्हायब्रेट होते. त्यामुळं आवाजासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर व्हायब्रेशन. मग ते व्हायब्रेशनने तयार होणार आहे आणि व्हायब्रेशननेच त्याचा प्रसार होणार आहे. आणि त्यामध्ये आता त्यानंतर आपल्याला 2 पक्ष्यांची नावं दिलेली आहेत, रॉबिन आणि वुडकॉक. आणि हे पक्षी जमिनीतील जे गांडूळ किंवा त्यांचं जे इतर खाद्य असतात त्याचे आवाज ऐकतात. आता आवाजाच्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सी ह्या वेगळ्या वेगळ्या प्राणी त्यावरती काम करतात. त्यामुळं आपल्याला बरेच आवाज ऐकू येत नाहीत पण हे बाकीच्या प्राण्यांना ऐकू येतात. दुसरं हे दिलं आहे की टोळ आहे, त्यांच्या काही जाती आहेत जे पायावर पाय घासतात आणि त्यामुळं आवाज तयार होतो. किंवा आता पक्ष्यांच्या बाबतीत पक्ष्यांचा पंख हलवण्याचा खूप मोठा आवाज येतो आणि तो फडफड आहे ती त्या व्हायब्रेशनची असते. म्हणजे पक्ष्यांचे जेव्हा फडफडाट होतो तर तेव्हा त्यांचे पंख व्हायब्रेट होत असतात आणि म्हणून आपल्याला आवाज येतो. पण आता याला एक अपवाद आहे की घुबड जे आहे तर घुबड उडताना त्या घुबडांच्या पंखांचा आवाज येत नाही आणि मिनर्वाचा सिम्बॉल त्यामुळं घुबड असाच ठेवलेला आहे की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना किंवा जेव्हा समजा आपण प्रगती करत असताना, प्रोग्रेस करत असताना किंवा आपण समजा जे काय आपण काम करत आहोत तर त्याचे उगाच फडफडाट न करता आपण ते पूर्ण करावं या दृष्टीने मिनर्वाचा सिम्बॉल हा घुबड ठेवलेला आहे. तर घुबडांच्या पंखांचा आवाज मात्र येत नाही. बाकीच्या पक्ष्यांचा आवाज हा व्हायब्रेशनमुळे येतो. आता घुबडाचे पंख पण व्हायब्रेट करतात पण त्या पंखांमध्ये काही गोष्टींमध्ये असे काही बदल झालेले आहेत की तो आवाज जो आहे तो कॅन्सल होतो. पण बाकीचे पक्षी आहेत
त्यांचा मात्र पंखांच्या फडफडाटमुळे आवाज येतो. आता ते व्हायब्रेट होणार आहेत याचा अर्थ ते आवाज करणारच आहेत. मग ते कोणाचा पण, आता मच्छर असतील, डास असतील तर त्यांच्या पण पंखांचा येणार आहे, पक्ष्यांच्या पंखांचा पण येणारच आहे. जेव्हा जेव्हा काही व्हायब्रेट होईल तर तेव्हा तेव्हा आवाज तो येणार आहे. काही आवाज आहे जे आपल्याला ऐकू येत नाहीत पण प्राणी त्या आवाजामध्ये बोलतात. जसं की आता हत्ती वगैरे आहे, तर हत्ती हे एकमेकांशी जेव्हा समजा आवाजाने संपर्क साधतात तर ते आवाज आपल्याला ऐकू येत नसतात. त्यामुळे सगळे आवाज आपल्याला ऐकू येत नाही, ते फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून असतं. पण व्हायब्रेशन मात्र आवाजासाठी गरजेचे असतात. तर हा झाला आपला धडा ध्वनी आणि हा धडा इथे संपला.